मुंबईतल्या इतर परिसरातली स्थिती काय होती? पावसानं धुवाधार बॅटिंग केल्यानंतर मुंबईतल्या उपनगरांमध्ये काय चित्र होतं? पाहूयात आणखी काही दृश्य. मुंबईत पडलेल्या पावसामुळे कुर्ला स्थानकातही रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी स्टेशनमध्ये पाणी साचलं होतं. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. 5 तासानंतर हार्बर मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली. रेल्वे रुळावरील पाणी काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. विद्याविहार स्थानकातही सारखंच चित्र दिसून आलं. सकाळच्या सत्रात पाणी साचल्यामुळे कामावर जाताना प्रवासी लोकलमधून खाली उतरले. इकडे मालाडमध्ये सबवेत पाणी साचल्यानं एक कार अडकली होती. पाणी ओसरल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं अडकलेली कार बाहेर काढण्यात आली. अधिवेशनासाठी मुंबईकडे येणाऱ्या आमदारांना पावसाचा फटका बसला. विदर्भ मराठवाड्यातील 10 ते 12 आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील देखील एक्सप्रेसमध्ये अडकले होते. त्यानंतर मंत्री अनिल पाटील मिटकरी रुळावरून चालत निघाले. अधिवेशनासाठी निघालेले हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्सप्रेसनं कल्याणला उतरले. कल्याणहून कारनं हसन मुश्रीफ विधान भवनाच्या दिशेनं रवाना झाले. रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात अनेक भागात पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन आणि माटुंग्यात सखल भागात पाणी साचलं होतं. सायनच्या गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं होतं. पहाटेच्या सुमारास गांधी मार्केटचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेल्याचं दिसून आलं. मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. दादर पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला होता. तिकडे मालाडच्या मिठ चौकी लिंक रोड आणि गोरेगाव लिंक रोड जवळ सुद्धा पाणी साचलं होतं. पाण्यात गेल्यानं अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. तर बांगूर नगर लिंक रोडवर मोठं झाड पडल्यानं रोड बंद करण्यात आला होता. मुसळधार पावसानंतर कांदिवली गावात पाणी तुंबलं होतं. पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली बुडाली होती. सांताक्रूज मधल्या काही भागात 3 ते 4 फूट पाणी साचलं होतं. गोळीबार चौथा रस्ता, आनंद सोसायटी परिसर आणि राजे शिवाजी बालवाडी भागात पाणी साचलं होतं. तर घरात पाणी शिरल्यानं स्थानिकांची गैरसोय झाली होती. गोरेगावमध्येही रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग झाली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ओबेराळ मॉल जवळील रस्ता पाण्याखाली गेला होता. अनेक वाहनं पाण्यात अडकली होती. मुंबईतल्या साकीनाका मेट्रो स्थानकाजवळ सारखंच चित्र होतं. मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक भागात पाणीच पाणी दिसून आलं. सायन जवळील हायवेवर सकाळी 7च्या सुमारास पाणी साचलं होतं. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं कामावर जाण्याची घाई असतानाच अनेकांची गैरसोय झाली. पाणी साचल्यानं रस्त्यावरील वाहतुकीलाही ब्रेक लागला होता. पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचलं होतं. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून हा मार्ग बंद केला होता. मुसळधार पावसामुळे विलेपार्ले भागातही हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं लोकांनी रस्त्याचा मार्ग धरला आणि परिणामी वाहतूक कोंडी झाली. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली भागात अनेक घरात पाणी शिरलं होतं. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. विलेपार्लेत पुलाखाली पाणी साचलं. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. इथल्या भुयारी मार्गातही पाणी साचलं होतं. मुंबईच्या मानखुर्द परिसरात कमरेभर पाणी साचलं होतं. तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं.